अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांवरती माऊलींची अखंड कृपादृष्टी राहावी. प्रत्येक भक्ताच्या मनातील चांगली इच्छा लवकर पूर्ण व्हावी हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करते. तर भक्तांनो, स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये यायलाच मुळी भाग्य लागतं. जो भाग्यवान आहे त्यालाच महाराज दरबारात बोलवतात, त्याच्याकडूनच सेवा करून घेतात. म्हणजेच काय तर आम्ही सर्वजण आपण भाग्यवान आहोत आणि म्हणूनच महाराज आपल्याकडून दररोज वेगवेगळ्या सेवा करून घेतात आणि लवकरच त्याचं फळ देखील देतात. फक्त आपण सर्व भक्तांनी प्रामाणिकपणे सेवा करणे आणि महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवणे या दोन गोष्टी महाराजांना फार प्रिय आहेत. तर भक्त हो, याआधी आपण मुलगा होण्यासाठी संतान प्राप्तीसाठी वेगवेगळ्या सेवा पाहिलेल्या आहेत आणि मी एक मागच्या वर्षी म्हणजेच 2023मध्ये एक ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये मुलगा होण्यासाठी सेवा दिली होती. तो व्हिडिओ आपला दत्त जयंतीच्या आधी 1 महिन्यापर्यंत खूप जास्त व्हायरल झाला आणि मग खूप कमेंट्स येऊ लागल्या की ताई आम्हाला वेगवेगळे उपाय सांगा, लवकर अनुभव येईल. नंतर आपण दत्त जयंतीला एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओला खूप जास्त तुमचा सपोर्ट मिळाला आणि खूप जणांना 15 दिवसात 1 महिन्यात अनुभव आले. कालसुद्धा मी तुम्हाला दत्त मंदिरामध्ये घडलेला एक प्रकार व्हिडिओद्वारे शेअर केला आणि काल दुपारीसुद्धा एका ताईंची कमेंट आली की दत्त जयंती 3 फुलांचा उपाय हा त्यांनी पहिल्याच वेळी व्हिडिओ पाहिला होता. 3 फुलांचा उपाय त्यांनी दत्त मंदिरामध्ये जाऊन देखील केला आणि 11 वर्ष झाले त्यांना बाळ नव्हतं. तिथेसुद्धा कमेंट्स होती की ताई मी खूप परेशान झाली आहे आणि घरातली लोक बोलतात की आता मिस्टरांचं त्यांच्या दुसरं लग्न करायचं आहे. म्हणजे बघा, खूप घरामध्ये सासू सासरे जे इतर लोक असतात ना, त्यांना असं वाटतं की आता मूलबाळ होत नाही आहे तर आपण दुसरं लग्न करू. पण ते विचार असा करत नाही आहेत की आपण काही दिवस देवाचीसुद्धा सेवा करू. दवाखाना करून झाल्यानंतरसुद्धा ज्या ठिकाणी सर्व काही अशक्य होतं तिथे फक्त स्वामींची सेवा केली तर अशक्यही शक्य करतील स्वामी, या तुम्हाला स्वामींच्या वाक्याचा नक्की अनुभव येईल. आणि त्या ताईंना मी स्वामी महाराजांना सुद्धा ती कमेंट्स वाचून दाखवली. मला खूप वाईट वाटलं त्यावेळी. खूप जणांच्या कमेंट्स त्याच होत्या की आम्हाला खूप वर्ष झालं मूलबाळ नाही आहे, आम्हाला आता 2-3 मुली आहेत, मुलगाच पाहिजे. आणि मी फक्त या सर्व कमेंट्स गुरुदत्त स्वामी महाराजांना वाचून दाखवल्या. तुमचं नावसुद्धा सांगितलं. आता गाव वगैरे माहीत नाही आहे कोणाचं, म्हणून मग मी फक्त जे काही कमेंट्समध्ये मला दिसलं ते सर्व महाराजांना दाखवलं आणि महाराजांना सांगितलं की यांना अनुभव यायला पाहिजे. मी माझ्या पद्धतीने प्रार्थना केली आणि त्या ताईंना सांगितलं की तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला 2024मध्ये खूप सुंदर अनुभव येईल ताई, तुम्ही फक्त विश्वास ठेवा, सेवा करा. त्या ताईंनी थोडीफार सेवेला सुरुवात केलेली आहे आणि काल कमेंट्स आली की 11 वर्षानंतर त्यांना त्या प्रेग्नेंट राहिलेल्या आहेत. आणि आता मी नाव वगैरे दाखवत नाही किंवा इथे कमेंटसुद्धा दाखवणार नाही, कारण काय होतं, आता त्यांच्याच रिलेटिव्हनी वगैरे कोणी जर हा व्हिडिओ पाहिला तर मी त्यांना हेच सांगितलं आहे की खूप वर्षानंतर तुम्ही प्रेग्नेंट आहात तर ही गोष्ट तुम्ही कोणाला सांगू नका. फक्त तुमचे मिस्टर आणि तुमची घरातील जे लोक असतील त्यांनाच सांगा. 4 महिन्यांपर्यंत या गोष्टीची काळजी घ्या, कारण आपल्या आजूबाजूला असे काही लोक राहत असतात, आपलं चांगलं झालेलं त्यांना पाहवत नसतं आणि म्हणूनच या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आता तुम्हाला मी इथे ज्या काही सेवा सांगणार आहे त्या स्वामींच्या आज्ञेनुसार सांगणार आहे. तुम्हाला देखील फरक पडणार आहे आणि फरक पडल्यास तुम्ही ही गोष्ट इथे कमेंट करून नक्की सांगू शकता स्वामींना. पण इतर कोणालाही प्रेग्नेंट राहिल्यानंतर 4 महिने सांगायचं नाही. आपल्याला हे गुपित ठेवायचं आहे फक्त स्वामीमध्ये आणि आपल्यामध्ये. भक्त हो, म्हणजेच तुमचं बाळ अगदी सुदृढ, खूप छान, सुंदर, हुशार असं जन्माला येईल आणि खूप त्याला चांगलं आरोग्य लाभेल. तर आता सेवा स्टेप बाय स्टेप समजून घ्यायची. याआधी मी तुम्हाला 2024 1 तारखेलाच व्हिडिओ शेअर केला होता आणि सेवा सांगितल्या होत्या. तिथे आपण भाग 1 भाग 2 असं केलं आणि मग खूप ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई आम्हाला ते काही एवढं लक्षात येत नाही, तुम्ही एकच व्हिडिओ तयार करा. तर हा एक व्हिडिओ असणार आहे 2024साठी.
तर हा व्हिडिओ आपण जानेवारीच्या एंडिंगला शेअर करत आहोत. म्हणजेच काय, तर फेब्रुवारीपासून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला, मार्चमध्ये पाहिला. तुम्ही जर सेवा लगेच सुरू केली, डिसेंबर 2024पर्यंत तुम्हाला अनुभव येईल. भले तुम्हाला 20 वर्ष झाले मूलबाळ होत नाही आहे, तुम्ही थकून गेला आहात, पण माझ्या स्वामी माऊलींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि सेवा करा, त्यांच्यावरती सोडून द्या. लवकरच तुम्हाला मुलगाच होईल. तुम्हाला मुलगी पाहिजे तर मुलगी होईल आणि तुम्हाला मूलबाळच होत नाही आहे तर तुम्ही महाराजांना तशी प्रार्थना करा, पहिल्याच वेळी तुम्हाला मुलगा होईल. बघा, मुलगा आणि मुलगी हा भेदभाव मी करत नाही आहे आणि तुम्हीसुद्धा करू नका. पण प्रत्येकाची इच्छा असते. एक मुलगा असेल तर एक मुलगी असावी आणि एक मुलगी असेल तर तिला भाऊ एक मुलगा असावा. आणि मी नेहमी हेच सांगत असते, तुमचंसुद्धा तसंच मत आहे. पण काही जण कधीतरीच येतात, व्हिडिओ पाहतात आणि मग त्यांना असं वाटतं की हे मुलगा मुलगी भेदभाव का करत आहात. तर आपणही करत नाही, स्वामीसुद्धा करत नाही. स्वामींचीसुद्धा इच्छा असते की प्रत्येक घरात एक लक्ष्मी आणि एक नारायण असावा. तर जिथे लक्ष्मीला मान सन्मान मिळतो आणि जिथे तिचा आदर केला जातो तिथे नारायण येतोच येतो. तर तुम्हाला आधी 1, 2, 3 मुली आहेत, तुम्ही त्या मुलींना लक्ष्मी स्वरूप माना आणि त्यांच्यावर कधी कुठलाही अन्याय होऊ देऊ नका. तुम्हाला निश्चिंत पुत्रप्राप्ती होईल. आजकाल असे लोक नाहीच आहेत, पण तरीही सांगते. तर स्वामी भक्त हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सेवा स्टेप बाय स्टेप समजून घ्या आणि सेवा करण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही हा व्हिडिओ आज पाहत आहात तर उद्याचपासून लगेच सेवेला सुरुवात करा. काही सेवा इथे संकल्पयुक्त करायच्या आहे, तशी तुम्हाला माहिती मी पुढे देणारच आहे. पण हा व्हिडिओ पाहत असताना प्रत्येकाने स्वामी आई लवकर अनुभव येऊ दे किंवा मग तुमची जी इच्छा आहे, मुलगा पाहिजे, मूलबाळ नाही, किती वर्ष झाले आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ स्वामींचा पाहत आहात हे सुद्धा कमेंट्समध्ये लिहा. तर सर्वात आधी तुमच्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती असायला पाहिजे. नसेल तर तुम्ही तो घेण्याचा प्रयत्न करा आणि सेवेला आपल्याला लगेच उद्यापासून सुरुवात करायची आहे. तर तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत स्वामी महाराजांची ही पोथी असायलाच पाहिजे. आता त्या पोथीमध्ये 21 अध्याय आहेत. 21 अध्यायाची पूर्ण एक पोथी आहे आणि तुम्हाला दररोज 1, 2, 3 म्हणजेच आता उद्यापासून सेवा सुरू करताय तर दररोज क्रमशः तुम्हाला 3 अध्याय वाचन करायचे आहेत. आधी खूप वेळा मी तुम्हाला ही माहिती सांगितली आहे, पण खूप ताईंना असं वाटतं की फक्त 3 अध्यायच वाचन करायचे दररोज, ते नाही. 1, 2, 3 आज वाचन केले तर उद्या तुम्हाला 4, 5, 6 म्हणजेच यानुसार तुम्हाला 21 अध्यायापर्यंत वाचन करायचं. 7 दिवसामध्ये कंप्लीट होतं. त्या 7 दिवसांच्या पुढे तुम्हाला पुन्हा 1, 2, 3 असं आपलं हे क्रम चालूच ठेवायचा आहे. म्हणजे 21 पूर्ण झाले की पोथी बंद करायची नाही. तर दररोज तुम्हाला ती पोथी वाचन करायची आहे. हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आता यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 11 माळ दररोज जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आपल्या कुलदेवीचा सुद्धा 16 वेळा जप करायचा आहे आणि मंगळवार व शुक्रवारी 1 माळ जप करायचा आहे. आता तो मंत्रसुद्धा मी तुम्हाला इथे देते. ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे, ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा कुलदेवीचा मंत्र आहे. हा दररोज बोटावरती तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आणि फक्त मंगळवारी शुक्रवारी वेळ काढून दिवसभरात कधीही तुम्ही 1 माळ करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर तुम्हाला दररोज 1 वेळा दत्तस्तुती म्हणायची आहे. आता दत्तस्तुती काय आहे हे कोणालाही माहीत नाही आहे आणि तुम्हाला माहीत देखील असेल जर आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर. मी दत्तस्तुतीचा एक सेपरेट व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्याची लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पहा. त्यामध्ये दत्तस्तुती लिहून दिलेली आहे. ती तुम्हाला एका पेजवरती लिहून घ्यायची आहे आणि दररोज आपल्या नित्यसेवेमध्ये ही दत्तस्तुती म्हणायची आहे. भले तुम्हाला मूलबाळ आहे तरी तुम्ही हा स्वामींचा संदेश ऐकत आहात, तरी तुमच्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणात प्रगती येण्यासाठी दत्तस्तुती तुम्ही दररोज म्हणा. मी स्वतः म्हणते आणि मला खूप छान अनुभव येतो या दत्तस्तुतीचा. म्हणजे सगळं दुःख विसरायला होतं, एवढी सुंदर ही महाराजांची स्तुती आहे. आता त्याचबरोबर तुम्हाला
दररोज 1 माळ श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करायचा आहे. हे आपल्या गुरूंचं नामस्मरण आहे. आता हा जप कसा करायचा? पहिला मणी मोजताना श्री गुरुदेव दत्त, दुसऱ्या मण्यापासून गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त या पद्धतीने 1 माळ जप करायचा. शक्य असेल गुरुवारी तर 3 माळ जप करा किंवा 11 माळ जप करा. आता या सेवा म्हणजेच आपल्या नित्यसेवा आहेत. आता ह्या कधी करायच्या? सकाळी जेवणाच्या आधी करायच्या. ज्या ताई आत्ता सध्या 1, 2, 3 महिन्यांच्या गरोदर आहेत किंवा मग तुम्हाला 8वा 9वा महिना आहे, तुम्ही सेवा करत आहात आधीपासूनच, तर मग तुम्ही थोडासा हलका नाश्ता करून जरी केलं तरी चालेल. पण ज्या ताईंना 1, 2, 3 मुली आहेत, बाळ होत नाही आहे, त्या महिलांनी जेवणाच्या आधीच नित्यसेवा करून घ्यायची आहे. म्हणजेच काय, तुम्ही सकाळी चहा घेऊ शकता आणि देवपूजा वगैरे आवरून लगेच सेवा करा. फक्त तुम्हाला 1 ते सव्वा तास लागतो. ही सेवा झाली की तुम्ही जेवण करू शकता. आणि सध्या ज्या 1, 2, 3 महिन्यांच्या प्रेग्नेंट आहेत त्या ताईंनी हलकासा नाश्ता केला आणि सेवा केली तरी चालेल, पण 12च्या आतमध्ये, दुपारी 12च्या आतमध्येच ही सेवा करा. बघा, हे जर नियम तुम्ही पाळले ना तर तुम्हाला 100% अनुभव येईल. मी स्वतः खात्री देते. खूप जणांना आलेला आहे. आधीच्या व्हिडिओवरती जाऊन तुम्ही कमेंट वाचू शकता. खूप ताईंना सुंदर अनुभव आले, तुम्हाला सुद्धा येईल. तर तुम्हाला अगदी आता उद्याच गुरुवार आहे, गुरुवारपासून ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे. खूप प्रश्न होते की ताई संकल्प करायचा का, की कसा करायचा? हा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. आणि आधीच्या व्हिडिओवरती खूप कमेंट होत्या की आम्हाला संकल्प कसा करायचा हे सांगा. तुम्हाला खूप वेगवेगळ्या ठिकाणी संकल्प कसा करायचा हे व्हिडिओ मिळतील. पण आपल्याला मुलगा पाहिजे किंवा मग संतान प्राप्तीसाठी आपण ही सेवा करतोय, त्यासाठी आपल्याला संकल्प जरा वेगळा करायचा आहे. त्याचा व्हिडिओ डिटेल तुम्हाला उद्या पाहायला मिळेल आणि तो पाहून तुम्ही संकल्प करा. आणि आता तुम्हाला समजा ही सेवा सुरू केली तुम्ही संकल्पयुक्त आणि 1, 2 महिने झाले की बघा तुम्ही 100% प्रेग्नेंट राहणार. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की ही सेवा थोडी वाटणी पद्धतीत करायची आहे. म्हणजे सकाळची पूजा वगैरे झाली, तुम्हाला आधीच्याच मुली आहेत आणि मग तुम्हाला कसं होईल की थोडंसं आपल्याला कामसुद्धा असतं, सकाळचं घरातील आवरणं असतं आणि प्रेग्नेंट राहिल्यानंतर स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. तुम्ही लगेच प्रेग्नेंट राहिलात की डॉक्टरांकडे जा आणि ट्रीटमेंट सुरू करा. डॉक्टर जे काही आपल्या बाळाच्या वाढीसाठी वेगवेगळे मेडिसिन वगैरे देतात ते सुद्धा घेणं गरजेचं असतं. आपल्याला सेवा देखील करायची आहे आणि आपल्याला चांगल्या डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यायचा आहे. दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. आता तुम्ही ही सेवा केल्यानंतर प्रेग्नेंट राहिला किंवा ज्या ताई आत्ता पाहत आहेत व्हिडिओ आणि त्या स्वतः आधीच प्रेग्नेंट आहेत, तर तुम्हाला ही सेवा वाटणी पद्धतीत करायची आहे. म्हणजेच काय, तर सकाळी देवपूजा वगैरे झाली की तुम्हाला 3 अध्याय वाचन करायचे आहेत श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे. आणि 1 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. आधी माझ्याकडून राहून गेलं, तारक मंत्रसुद्धा आपल्याला नित्यसेवेत दररोज म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणताना काय करायचं, 1 ग्लासात पाणी घ्यायचं, 1 अगरबत्ती लावायची आणि धूप लावा आणि तुम्हाला पूर्ण तारक मंत्र होईपर्यंत देवघराच्या समोर अर्धचंद्राकृती अगरबत्ती ओवाळायची आहे महाराजांना. आणि अगरबत्तीची अगदी थोडीशी रक्षा त्या ग्लासमधील पाण्यात टाकायची आहे आणि ते पाणी जे आहे ते तारक मंत्र झाल्यानंतर अभिमंत्रित पाणी तयार होईल. आणि अगदी हलकीशीच रक्षा टाका, कारण खूप जणांना ॲलर्जी वगैरे होऊ शकते त्यामुळे. आणि नंतर तुम्हाला ते पाणी प्राशन करायचं आहे. स्वतः सर्व पाणी पिऊन घ्या आणि प्रेग्नेंट राहण्याआधी तुम्ही मिस्टरांनासुद्धा अर्धं देऊ शकता, तुम्ही अर्धं पिऊ शकता. हा उपाय सकाळी सकाळी करून घ्यायचा. आता त्यानंतर दत्तस्तुती वाचन करायची आणि दत्त महाराजांचा 1 माळ जप करायचा. आता राहिलेला सेवा म्हणजे काय, तर स्वामी महाराजांचा 11 माळ जप. हा जप करण्यासाठी 25 मिनिटे लागतात एकदम छान म्हणायचं असेल तर, किंवा थोडीशी तुम्ही गडबड घाई केली तर 20 मिनिटात होईल. यापेक्षा जास्त गडबड करू नका, छान म्हणा. आणि तुम्ही ह्या सेवा मग दुपारनंतर जरी केल्या तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्ही ह्या सेवा अगदी रात्री झोपेपर्यंत करू शकता. पण फक्त तुम्ही प्रेग्नेंट राहण्याआधी काही नियमांचं पालन करा.
तर मी फार डिटेलमध्ये का सांगत आहे, कारण खूप खूप तुमच्या कमेंट आहेत आणि मग पुन्हा तुम्हाला तेच ते प्रश्न पडू नयेत म्हणून मी थोडंसं इथं तुम्हाला डिटेल सांगण्याचा प्रयत्न करते. आता ही झाली नित्यसेवा कशी करायची आणि संकल्पयुक्त करायची. यानंतर तुम्हाला दररोज औदुंबराच्या झाडाला, म्हणजे जे उंबराचं झाड असतं त्याला तुम्हाला दररोज प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता ह्या प्रदक्षिणा घालायच्या किती दिवस, तर 21 दिवस. ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे. आता तुम्ही नित्यसेवेला सुरुवात केली तर तुम्ही गुरुवार पाहून एखादा, म्हणजे आता हा जो गुरुवार आलेला आहे या दिवशी तुम्हाला अडचण जर असेल तर तुम्ही पुढच्या गुरुवारपासून त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. घरामध्ये महाराजांना सांगायचं आहे, महाराज मी औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्यास जाणार आहे, माझ्याकडून ही सेवा तुम्ही करवून घ्या. मी 21 दिवसांची ही सेवा करत आहे आणि मला मुलगा पाहिजे किंवा मला अजून बाळ नाही आहे. तुमची जी इच्छा आहे ती महाराजांना घरी सांगायची, संकल्प सोडायचा आणि ज्या ठिकाणी औदुंबराचं झाड आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तर तुम्ही एक तांब्याभर पाणी घेऊन जा, पिवळी फुले, थोडेसे अक्षदा आणि फक्त हळदी आणि अष्टगंध घेऊन जा, एक तुपाचा दिवा आणि अगरबत्ती किंवा धूप. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आधी औदुंबर वृक्ष आहे त्याच्या मुळाशी तुम्हाला तांब्याभर जे पाणी आहे ते दोन्ही हातांनी पाणी झाडावरती अर्पण करायचं आहे आणि नंतर तुम्हाला तिथे एक साईडला दिवा लावून घ्या, अगरबत्ती किंवा धूप लावून घ्या आणि फक्त जी हळद आहे ती हळद तुम्हाला 3 वेळा त्या औदुंबराला लावून घ्यायची आहे. नंतर तुम्ही स्वतःसुद्धा लावून घ्या, अष्टगंध लावून घ्या आणि जी काही अक्षदासाठी आपण तांदूळ नेलेले आहेत ते पिवळे तांदूळ करून त्या ठिकाणी तुम्हाला ते अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर पिवळी फुले किंवा जी काही फुले नेली असतील ती फुले तुम्हाला तिथे ठेवायची आहे आणि झाडाला दोन्ही हाताने तुम्हाला औदुंबराला घट्ट असं मूळ पकडायचं आहे. म्हणजे आपण नाही का बाळाला कसं घेतो तशा पद्धतीने दोन्ही हात तुम्हाला लावायचे आहेत आणि देवाला तुमची इच्छा सांगायची आहे की मी कशासाठी ही सेवा करत आहे. नंतर तुम्हाला उठून 9 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 9 प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर दत्त महाराजांच्या हा जप पवित्र आहे आणि या जपाचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. ही सेवा 21 दिवस करायची आहे. ज्या ताईंना मूलबाळच झालेलं नाही त्यांनी मूलबाळ होईपर्यंत दररोज ही सेवा जरी केली किंवा 21 दिवसाच्या नंतर प्रत्येक गुरुवारी जरी केली तरी चालेल. ज्या ताईंना मुलगाच पाहिजे त्यांनी 21 दिवस करायची आणि जर आसपास औदुंबर वृक्ष असेल तर पुन्हा तुम्ही दर गुरुवारी ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. आता आधीसुद्धा सेवा सांगितली होती, कमेंट्स होत्या की ताई औदुंबराचं झाड खूप भिंतीच्या कडेला आहे किंवा मग प्रदक्षिणा घालता येत नाही. तर ज्या ठिकाणी तुम्हाला असा प्रॉब्लेम येईल त्या ठिकाणी पूजा करा आणि झाडाच्या खाली उभे राहा. स्वतः भोवतीच तुम्हाला 9 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. म्हणजे बघा, ज्या ठिकाणी तुम्हाला झाडाच्या भोवती प्रदक्षिणा घालता येणार नाही तिथे तुम्ही स्वतः भोवती घातल्या तरीसुद्धा देवाला चालतं. तर आता ही एक तुमच्या सेवा लक्षात आली. यानंतर तुम्हाला अजून एक सेवा करायची आहे. तर तुमच्या भागामध्ये वटवृक्ष असेल तर त्या वटवृक्षाची तुम्हाला, आपण आधी जशी औदुंबराची सेवा पाहिली तशीच तुम्हाला वटवृक्षाची दर गुरुवारी आणि पौर्णिमेला सेवा करायची आहे. कारण का, की वटवृक्ष हा स्वामींचा अतिशय आवडता वृक्ष आहे. वटवृक्षाला चिरंजीवी वृक्षसुद्धा म्हणतात. याचं कारण की हा वृक्ष हजारो वर्ष टिकतो आणि या वृक्षाला सहज मरण येत नाही. आणि तुम्ही बघा, आजही मी ज्या भागात राहते तिथे हजारो वर्षापूर्वीचा वटवृक्ष आहे. कितीही उन्हाळा असेल किंवा दुष्काळ पडला तरी देखील त्याचा पाला अजिबात जळत नाही किंवा झाड जे आहे ते वाळलेलं आहे असं मी तरी अजून ऐकलेलं नाही. तर काय, वटवृक्ष हा संतती देणारा, संतती जगविणारा वृक्ष आहे. म्हणून या वृक्षाखाली स्वामींचा वास असतो आणि तुम्हाला मूल होत नाही, तुमचा गर्भ टिकत नाही किंवा तुम्हाला मुलगाच पाहिजे तर तुम्ही गुरुवारी आणि पौर्णिमेला वटवृक्षाची या पद्धतीने सेवा करा. आता यापुढील महत्त्वाची सेवा,
तुम्हाला मुलगा पाहिजे किंवा बाळ पाहिजे तर तुम्हाला 7 गुरुचरित्र पारायण करायचे आहेत. आता तुम्ही प्रेग्नेंट राहीपर्यंत सध्या लगेच 3 गुरुचरित्र पारायण करून घ्या. त्याचबरोबर तुम्हाला 108 स्वामीचरित्र सारामृत या पोथीचे पारायण करायचे आहेत. तुम्ही म्हणाल एवढ्या सेवा आम्ही कधी कराव्या? तर तुम्हाला सध्या म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात तर तुम्ही काय करा, आधी एक गुरुचरित्र पारायण करून घ्या. नंतर तुम्ही एकदमच 11 किंवा 21 स्वामीचरित्र पारायण करून घ्या. म्हणजे एका बैठकीत एक पारायण. 21 अध्याय आहेत. एका बैठकीत एक पारायण करण्यासाठी फक्त 1.25 तास वेळ लागतो. या पद्धतीने जर तुम्ही 11-21 पारायण केले तर लगेच तुम्हाला प्रेग्नेन्सी राहील आणि प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर तुम्हाला 3 ते 4 महिने होईपर्यंत पुन्हा तुम्हाला 3 गुरुचरित्र पारायण करायचे आहेत आणि पुन्हा तुम्हाला राहिलेले 21 किंवा मग 51 स्वामीचरित्र पारायण करून घ्या. बघा काय होईल की तुम्हाला ह्या सर्व सेवा स्टेप बाय स्टेप ह्या महिन्यात काही, त्या महिन्यात काही अशा करायच्या आहेत. मग काय होईल, एक 7 महिन्यापर्यंत तुमच्या सेवा कव्हर होतील आणि काही थोड्याफार राहिल्या तरी हरकत नाही, पण करण्याचा प्रयत्न करा. 7व्या महिन्याच्या पुढे आपल्याला जास्त बसणं होत नाही. मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत. मी जशा सेवा केल्या तसं तुम्हाला सांगत आहे. 7व्या महिन्यानंतर जास्त वेळ बैठक जमत नाही किंवा आपल्याला वारंवार पाणी प्यायचं असतं, खूप सगळे पथ्य पाळायचे असते. बाळाची काळजी घेणं त्यापुढे खूप महत्त्वाचं असतं. आणि मग तुम्ही काय करा, आत्तापासून स्टेप बाय स्टेप तुम्हाला जमतील तशा सेवा करा. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक एकादशीला महत्त्वाच्या सेवा करायच्या असतात. त्या सेवा मी आधीच एका व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत. तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. जे काही तुम्हाला मुलगा होण्यासाठी किंवा संतान प्राप्तीसाठी सेवा आधी दिलेल्या आहेत ते सर्व व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथे जाऊन तुम्ही पहा आणि 2024मध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे. म्हणजे तुम्हाला डिसेंबर 2024मध्ये अनुभव येईल आणि माझीसुद्धा खात्री आहे 100% येणार. तर त्यासाठी व्हिडिओ थोडा मोठा होतोय. तर यापुढील सेवा ही सुद्धा तुम्हाला दररोज करायची आहे आणि संकल्पयुक्त 21 दिवस करा. त्यानंतर तुम्हाला हळूहळू याची सवय होऊन जाईल. यामधील तुम्हाला काही सेवा नाही करता आल्या तरी त्या कशा करायच्या हे सुद्धा पाहू. तर तुम्हाला दररोज पंचमहायज्ञ करायचा आहे, कारण आपल्यामागे पितृदोष असतो. म्हणून खूप घरामध्ये मुलगा होत नाही किंवा मुलाचा गर्भ खराब होतो. तो मुलाचा गर्भ राहिला की काहीतरी प्रॉब्लेम येतात आणि मग तुमचं ॲबॉर्शन होतं. काही महिलांना दवाखाना करून सगळं काही नॉर्मल असून सुद्धा प्रेग्नेन्सी राहत नाही. याचं कारणच की तुम्हाला लागलेला पितृदोष. आणि पंचमहायज्ञ केल्याने पितृदोष पूर्णपणे कमी होतो. मुलं बाळं तुम्हाला होतील आणि खूप जणांना अनुभव आलेला आहे. आता पंचमहायज्ञ म्हणजे काही खूप मोठी सेवा नाही. प्रत्येक सेवा फक्त 1-1 मिनिटांची आहे. 5 सेवा 5 मिनिटात होऊन जातात. मी स्वतः गेली 3 वर्ष दररोज पंचमहायज्ञ करते आणि खूप छान अनुभव देखील आलेले आहेत. आता काय करायचं, सकाळी आपल्याला उठल्याबरोबर गॅस पेटवतो तर तुम्ही एक कागदाचा तुकडा घ्या छोटासा. त्यावरती 1 चमचा तूप नाही लावू शकत ना, तर 1 बोटच तुम्ही तूप लावा त्याला आणि तो गॅसवरती पेटवा. स्वाहा म्हणून तो एक साईडला ठेवून द्या गॅस ओट्यावरती. त्यानंतर तुम्हाला चिमूटभर साखर भिंतीच्या कडेला ठेवायची आहे मुंग्यांसाठी. त्याचबरोबर तुम्हाला दररोज गाईला घास चारायचा आहे. सकाळी तुम्ही जे काही भाजी चपाती करता तर 1 चपातीचा तुकडा, त्यावरती थोडीशी साखर घ्या आणि गाईला तुम्ही चारा. तुम्ही म्हणाल आमच्याकडे गाई येत नाही, गाईच्या नावाने तुम्ही कंपाऊंडवरती ठेवून द्या. त्याचबरोबर कावळ्याला दुपारी तुम्हाला 12 नंतर 1 घास अन्न ठेवायचं आहे. आता तुम्ही जॉबला जात असाल, तुम्हाला हे शक्य नाही तर मग तुम्ही घरातील कोणी व्यक्ती असतील त्यांना सांगा किंवा मग तुम्ही जॉबला जातानाच एक म्हणजे घास तुम्हाला ठेवायचा आहे, तो तुम्ही तुमच्या कंपाऊंडच्या बाहेरच्या बाजूने ठेवून द्या कावळ्याच्या नावाने. त्यानंतर दररोज एखाद्या व्यक्तीला चहा, पाणी, जेवण किंवा मग लहान मुलांना गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट द्यायचं आहे. आता आपल्या घरी जर कोणी दररोज येणारं नसेल, आलं तरी कोणी खाणारं नसेल, तर मग तुम्ही दररोज येता जाता कोणी तुम्हाला लहान मुले दिसली तर तुम्ही त्यांनासुद्धा चॉकलेट वगैरे देऊ शकता. किंवा मग तुमच्या दारामध्ये जे कोणी गरजू लोक येतील त्यांना मग तुम्ही खाण्याचे पदार्थ दान देऊ शकता. आणि नाही रोज शक्य, आठवड्यातून एखाद दिवशी, 15 दिवसातून एखाद दिवशी तुम्ही
तुम्ही असं थोडंसं अन्नदान म्हणजेच जे काही मंदिर वगैरे असते त्याच्या बाहेर जे बसलेले असतात लोक त्यांना दिलं तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने तुम्ही हे पंचमहायज्ञसुद्धा करण्याचा प्रयत्न करा. आता जसं तुम्ही आधी वाचलं होतं की सर्वात शेवटी 3 महत्त्वाचे उपाय, तर त्यापैकी पहिला उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला मासिक पाळीनंतर सम आणि विषम दिवस पाळायचे आहेत. याबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे, तो व्हिडिओ पहा. तो फॉर्म्युलासुद्धा तुम्ही इथे वापरायचा आहे. आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे तुम्हाला आजपासूनच कोणाच्या घरचं काहीही खायचं नाही. तुम्ही म्हणाल ताई पारायण करतोय तेवढेच दिवस का? नाही, तुम्हाला मुलगा होईपर्यंत कोणाच्या घरचं खायचं नाही. तुम्ही माहेरचं सासरचं खाऊ शकता. एखादी मैत्रीण आहे खूप चांगल्या मनाची तर तिच्या घरचं सुद्धा खाऊ शकता. पण आजूबाजूला खूप लोक दुष्ट आहेत. जरी तोंडावर गोड बोलले तरी त्यांच्या मनात काय असतं हे आपल्याला नाही माहिती. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला पाळायची आहे. त्याचबरोबर उष्ण पदार्थाचं जास्त सेवन करायचं नाही आणि विशेषतः तुम्हाला आजपासूनच पपई आणि अननस खायचं नाही. पपई तर खायचीच नाही. काय होतं, प्रेग्नेन्सी राहिला पपईमुळे प्रॉब्लेम्स येतात आणि ज्या महिला आत्ता प्रेग्नेंट आहेत 1-2 महिन्याच्या, त्यांनी तर बिलकुल खायचीच नाही. त्यानंतर तुम्हाला सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण सतत करायचं आहे. बसता उठता खाता पिता चालताना अगदी कुठेही कोणत्याही वेळी करू शकता. नामस्मरणाला कुठलाही नियम नाही आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरामध्ये मोबाईलवरती तारक मंत्र ऐका. सेवेच्या व्यतिरिक्त तुम्ही तारक मंत्र, रामरक्षा आणि हनुमान चालिसा ऐकण्याचा प्रयत्न करा. रामरक्षा दररोज तुम्ही संध्याकाळी 6च्या मुहूर्तावरती ऐकत जा. आता ज्या महिला आत्ता सध्या प्रेग्नेंट आहेत त्यांनी दररोज रामरक्षा ऐकावी, वाचावी किंवा हनुमान चालिसा ऐकावी. रामरक्षामुळे तुमचं जे होणारं बाळ आहे ते खरंच खूप तेजस्वी, गुणवान आणि खूप बुद्धिमान होतं. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे अजिबात रडकं होत नाही. तर हा उपाय करायला काहीच हरकत नाही. मी स्वतः केलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला इतरांबद्दल वाईट मनात विचार आणायचे नाहीत. कोणाला वाईट बोलायचं नाही. म्हणजे काय, तर कर्म चांगलं केलं की त्या कर्माचं फळ देखील महाराज चांगलंच देतात. त्यामुळे एक तुम्हाला नियम पाळायचा आहे. म्हणजेच बघा, घरात तुमच्या जरी तुम्हाला कोणी काही म्हणत असेल त्यांच्याबद्दलही आपण मनात वाईट आणायचं नाही. त्यांना काही वाईट बोलायचं नाही. आपलं काम आपण करायचं, आपली सेवा करायची, बास. बाकी तुम्हाला काही गोष्टी ऐकायला येत नाहीत असं करून सोडून द्यायच्या, दुर्लक्ष करायचं. शेवटी कर्म चांगलं करा. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, कर्म चांगलं असेल तर तुमची प्रत्येक इच्छा महाराज पूर्ण करतील. तर भक्त हो, आजचा व्हिडिओ थोडा मोठा झाला पण माहिती महत्त्वाची होती आणि हा वेळ तुमचा फुकट गेला नाही. तर या वेळेचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. डिसेंबर 2024पर्यंत तुमची इच्छा 100% पूर्ण होणार आहे. इथे त्यासाठी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना पुढे शेअर करा. त्यांना देखील या माहितीचा उपयोग होईल आणि याचंसुद्धा पुण्य तुम्हालाच मिळेल. तर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला पाहायला मिळेल. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि गुरुदत्त महाराजांचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.